मुंबई महापालिकेच्या राजकारणात अचानक एका अशा अदृश्य व्यक्तीची एंट्री झाली आहे की ज्यामुळे भाजपच्या हातातून मुंबई सटकली. मुंबईचा महापौर नेमका कोण होणार? एक असं धक्कादायक नाव समोर येतंय ज्याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात वणव्यासारखी पसरली आहे. भारतीय जनता पक्षाने आपली हार मान्य केल्याची दाट शक्यता आता वर्तवण्यात येते. कारण ज्या भाजपकडे नगरसेवकांचं मोठं सैन्य आहे तेच नगरसेवक आता नोंदणी करण्यासाठी चक्क टाळाटाळ करू लागलेत. पण असं कसं घडलं? या महाकाय शक्तीला रोखणारा तो मास्टरमाइंड कोण? असा कोण व्यक्ती आहे की ज्याची अचानक या राजकारणामध्ये एंट्री झाली आणि सगळं वातावरण बदललं? एक अशी व्यक्ती जी महाराष्ट्राच्या राजकारणात जुनी आहे पण ज्यांना दुर्लक्ष केलं गेलं, आणि हीच सत्ताधाऱ्यांची सर्वात मोठी चूक ठरली. त्यांनी असा एक भयानक डाव टाकला की राज्याचे मुख्यमंत्री आणि भाजपचे चाणक्य देवेंद्र फडणवीस यांना काही समजण्याच्या आतच सत्तेची गादी पायाखालून सरकलीय. पडद्यामागे इतक्या वेगाने हालचाली झाल्या की जेव्हा महापालिकेची सोडत जाहीर झाली तेव्हा कुणालाही कल्पना नव्हती की हा सापळा आधीच रचला गेलाय. आज भाजप सर्वात मोठा पक्ष असूनही निवडणुकीपासून का पळ काढतोय? का नोंदणी रखडली आहे? आणि कोण आहे ती व्यक्ती जिने भाजपच्या किल्ल्याला भगदाड पाडलंय? आजच्या या विशेष रिपोर्टमध्ये आपण उलगडणार आहोत त्या गुप्त युतीचा कच्चा चिठ्ठा ज्याने महाराष्ट्राच्या राजकारणात महाभूकंप आणला आहे. मुंबई तर गेलीच, पण आता भाजप सत्तेतूनही जाणार का? चला जाणून घेऊया या संपूर्ण प्रकरणाचा सर्वात मोठा आणि सविस्तर खुलासा. मुंबई देशाची आर्थिक राजधानी, पण आज या शहराच्या हवेत एक वेगळंच राजकारण शिजतंय. गेले अनेक दिवस ज्या खुर्चीसाठी म्हणजेच मुंबईच्या महापौर पदासाठी दिल्लीपासून गल्लीपर्यंत जी जीवघेणी रस्सीखेच सुरू होती त्या खेळाचा निकाल आता जवळपास लागल्याचं समजतंय. हो, तुम्ही बरोबर ऐकलत. सूत्रांकडून मिळालेल्या अत्यंत खात्रीशीर माहितीनुसार मुंबईचा महापौर कोणाचा होणार हे आता फायनल झालं आहे. आणि सर्वात धक्कादायक बातमी ही आहे की भारतीय जनता पक्षाने आपली हार मान्य केल्याचं बोललं जातंय. ज्या भाजपने मिशन मुंबईसाठी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली होती, ज्यांच्याकडे सर्वात जास्त नगरसेवक असल्याचा दावा केला जात होता, त्यांच्या हातून आता मुंबई निसटलीये असं दिसतंय. कारण महाराष्ट्राच्या राजकारणात असा एक मास्टर स्ट्रोक खेळला गेलाय ज्याची कल्पना ना दिल्लीला होती ना मुंबईतल्या मोठ्या चाणक्यांना. कुणालाही गंध लागू न देता पडद्यामागे अशा काही हालचाली झाल्यात की आज भाजपच्या गोटात स्मशान शांतता पसरलीय. शरद पवारांनी टाकलेला तो एक अदृश्य डाव आणि एकनाथ शिंदेंनी घेतलेली ती अनपेक्षित भूमिका यामुळे अख्खं चित्रच पालटलंय. खरं तर याची सुरुवात काही तासांपूर्वी मुंबईतच झाली होती. मुंबईच्या वातावरणात गेल्या काही तासांपासून एक विलक्षण अस्वस्थता जाणवतीये. मंत्रालयाचे कॉरिडॉर असोत किंवा वर्षा बंगल्याबाहेरची कार्यकर्त्यांची गर्दी, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एकच प्रश्न आहे: नेमकं काय शिजतंय? सूत्रांकडून असं समजते की महापौर निवडणुकीची औपचारिक प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच भाजपने आपल्या रणनीतीतून माघार घेण्यास सुरुवात केली आहे. असं म्हटलं जाते की दावोसचा दौरा अर्धवट सोडून देवेंद्र फडणवीस जेव्हा तातडीने मुंबईत दाखल झाले तेव्हा परिस्थिती त्यांच्या हाताबाहेर गेली होती. हायकोर्टाचे काही ताजे निकाल आणि अंतर्गत बंडाळीची दाट शक्यता यामुळे भाजप बॅकफूटवर आली आहे. पण खरा धक्का बसला तो सिल्वर ओकवरून सुटलेल्या एका गुप्त फोन कॉलमुळे. शरद पवारांनी अशी काही चक्रव्यूह रचना केली की त्यात महायुतीचे घटकच एकमेकांसमोर उभे राहिले आहेत. राजकारणाचे चाणक्य मानले जाणारे शरद पवार जेव्हा शांत असतात तेव्हा समजावं की मोठं वादळ जवळ आलंय. शरद पवारांनी उद्धव ठाकरे आणि काँग्रेससोबत मिळून एक सिक्रेट मीटिंग घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात वाऱ्यासारखी पसरली आहे. या बैठकीत केवळ जागा वाटपावर चर्चा झाली नाही, तर भाजपला मुंबईतून कायमचं कसं रोखायचं याचा एक असा ब्लूप्रिंट तयार करण्यात आला ज्याचा सुगावा भाजपच्या गुप्तचर यंत्रणेलाही लागला नाही. अजित पवारांची चुडी टाईट करून त्यांना आपल्या बाजूने वळवण्यात शरद पवार यशस्वी झाले आहेत अशी खात्रीशीर माहिती समोर येतेय. पण सर्वात मोठा ट्विस्ट तेव्हा आला जेव्हा एकनाथ शिंदेंच्या गोटातून विचित्र हालचाली सुरू झाल्या. भाजपने ऑपरेशन लोटसच्या माध्यमातून आजवर कितीही पक्ष फोडले असले तरी आता मुंबईत रिव्हर्स ऑपरेशन सुरू झाल्याचे संकेत मिळतायत. शरद पवारांनी असा डाव टाकला की एकनाथ शिंदेंना आता भाजपच्या मैत्रीपेक्षा स्वतःचं अस्तित्व आणि शिवसैनिक ही ओळख टिकवणं जास्त महत्त्वाचं वाटू लागले. या संपूर्ण कथानकामध्ये सर्वात महत्त्वाचं वळण आलं ते भास्कर जाधवांच्या एका सडेतोड आव्हानामुळे. शिवसेना युबीटीचे आक्रमक नेते भास्कर जाधव यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मर्मावरच बोट ठेवले. जाधवांनी अत्यंत गंभीरपणे म्हटले की हे वर्ष हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे
अशा पवित्र काळात मुंबईचा महापौर हा केवळ आणि केवळ शिवसैनिकच असायला हवा. जर शिंदेंना खरंच बाळासाहेबांबद्दल आदर असेल आणि ते स्वतःला त्यांचे वारसदार म्हणवत असतील तर त्यांनी भाजपच्या कमळाला मदत न करता उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा. हे केवळ एक राजकीय विधान नव्हतं, तर हा एक भावनिक सापळा ज्यात शिंदेंची शिवसेना अडकलीय. सूत्रांच्या माहितीनुसार शिंदेंच्या पक्षातले अनेक आमदार आणि जुने नगरसेवक या आव्हानाने प्रचंड अस्वस्थ झाले आहेत. त्यांना मनातून वाटते की जर मुंबई महापालिकेवर भाजपचा महापौर बसला तर शिवसेनेचं उरलं-सुरलं अस्तित्वही धोक्यात येईल. याच भीतीचा आणि भावनिक लाटेचा फायदा शरद पवारांनी चतुराईने घेतला. त्यांनी पडद्यामागून अशा काही हालचाली केल्या की शिंदेंना आता भाजपच्या दबावाखाली राहून मुंबईची सत्ता भाजपच्या झोळीत टाकणं अशक्य झालं आहे. भाजपने मुंबई महापालिकेसाठी गेल्या 2 वर्षांपासून प्रचंड तयारी केली होती. त्यांचे 89 नगरसेवक आणि शिंदेंचे 29 नगरसेवक मिळून बहुमत गाठणं त्यांना कागदावर सोपं वाटत होतं. पण राजकारण कागदावर चालत नाही, ते डोक्याने खेळावं लागतं. भाजपने असा दबाव आणण्याचा प्रयत्न केला की शिंदेंच्या नगरसेवकांनी भाजपच्या तांत्रिक ग्रुपमध्ये सामील व्हावं, जेणेकरून ते भविष्यात फुटणार नाहीत. पण शिंदेंनी याला साफ नकार दिला आहे असं समजते. परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की नगरसेवकांचे आधार कार्ड आणि मूळ प्रमाणपत्रे जमा करूनही भाजप नेत्यांच्या मनातली धडधड कमी झालेली नाही. आता सूत्रांकडून मिळणारी माहिती अशी आहे की भाजपचे स्वतःचे अनेक नगरसेवक नोंदणीसाठी म्हणजेच रजिस्ट्रेशनसाठी तयार नाहीत. त्यांना भीती वाटतेय की जर मतदान झालं तर मोठ्या प्रमाणावर क्रॉस वोटिंग होईल आणि भाजपची नाचक्की होईल. यामुळेच भाजपने आता आपली हार अप्रत्यक्षपणे मान्य केली असून ही निवडणूक शक्य तितकी पुढे ढकलण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या संपूर्ण खेळात आरक्षणाने देखील महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मुंबईच्या महापौर पदाचं आरक्षण जेव्हा महिला प्रवर्गासाठी जाहीर झालं तेव्हाच भाजपचा पहिला पत्ता कट झाला होता. उद्धव ठाकरे गटाने सुरुवातीपासूनच असा आरोप केला होता की भाजपने जाणीवपूर्वक ओबीसी आरक्षण या प्रक्रियेतून बाहेर ठेवलं. पण पवारांच्या रणनीतीनुसार आरक्षण कोणतंही असो, जर सर्व विरोधक एक झाले तर भाजपचा आकडा कोणत्याही परिस्थितीत टिकणार नाही. पुण्यातून, नाशिकमधून आणि अगदी नागपुरातून येणाऱ्या बातम्यांनुसार तिथेही भाजपला सत्तेपासून लांब ठेवण्यासाठी पवार पॅटर्न अत्यंत प्रभावीपणे राबवला जात आहे. मुंबईत तर परिस्थिती आता करो या मरो या टप्प्यावर आली आहे. संजय राऊत यांनी जरी जाहीरपणे म्हटलं असलं की आम्हाला शिंदेंच्या कुबड्यांची गरज नाही, तरी पडद्यामागे घडणाऱ्या गोष्टी काही वेगळंच सांगत आहेत. शरद पवार आता अजित पवार आणि एकनाथ शिंदे या दोघांनाही पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या छत्राखाली आणण्याच्या प्रयत्नात असल्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. जर शरद पवारांचा हा प्लॅन यशस्वी झाला तर केवळ मुंबईचा महापौरच नाही तर राज्यातील महायुतीचं सरकार सुद्धा तासाभरात कोसळू शकतं. भाजपला आता हे कळून चुकलंय की मुंबईच्या सत्तेसाठी त्यांनी जे जाळं विणलं होतं त्यात ते स्वतःच अडकले आहेत. एकनाथ शिंदेंनी सध्या जे मौन बाळगले आहे ते मौन भाजपसाठी सर्वात जास्त चिंताजनक ठरतंय. आता प्रश्न उरतो की मग प्रत्यक्ष निवडणुकीच्या दिवशी काय होणार? भाजप आपले नगरसेवक वाचवू शकणार का, की शरद पवारांचा तो एक फोन भाजपला सत्तेपासून कायमचा दूर ठेवणार? मुंबईच्या राजकीय वर्तुळात अशी कुजबूज आहे की महापौर निवडणुकीच्या दिवशी काही अशा गोष्टी घडतील ज्याची नोंद इतिहासात होईल. सूत्रांनी तर असंही सांगितलंय की काही दिग्गज भाजप नगरसेवक आधीच विरोधकांच्या संपर्कात आहेत. ही एखादी थ्रिलर फिल्म शोभावी अशी जबरदस्त कथा मुंबईच्या राजकारणात सध्या लाईव्ह सुरू आहे. एकीकडे सत्तेची प्रचंड हाव आणि दुसरीकडे अस्तित्वासाठी सुरू असलेली धडपड. शरद पवारांनी मांडलेली ही राजकारणाची बिछाईया आता कोणत्या थराला जाते हे पाहणं रंजक ठरेल. पण तुर्तास तरी भाजपच्या गोठातली शांतता आणि नेत्यांच्या चेहऱ्यावरची धास्ती हेच सांगतेय की मुंबईच्या राजाचा मुकुट कोणाच्या तरी वेगळ्याच डोक्यावर बसण्यासाठी तयार झाला आहे. मुंबई, जी कधीच थांबत नाही, ती आज या राजकीय वादळाच्या केंद्रात आहे. महापौर निवडणुकीचा हा खेळ केवळ एका शहरापुरता मर्यादित नाही, तर तो महाराष्ट्राच्या आगामी विधानसभेची नांदी ठरणार आहे. शरद पवारांचा तो गुप्त डाव, शिंदेंची झालेली द्विधा मनस्थिती आणि भाजपची सध्याची हतबलता हे सगळं एका मोठ्या राजकीय स्फोटापूर्वीची शांतता आहे असं वाटतंय. आज जरी भाजप निवडणुकीची तारीख पुढे ढकलून वेळ मारून नेत असल्याचं दिसत असलं तरी पवारांच्या चक्रव्यूहातून सुटणं त्यांना कठीण जाणार आहे. राजकारणात प्रत्येक खेळीला तोड असते, पण जेव्हा समोर पवार नावाचं वादळ असतं तेव्हा मोठमोठ्या सत्ता उद्ध्वस्त होतात असा इतिहास आहे. काय होईल पुढे? कोण बसणार ते ऐतिहासिक खुर्चीवर? या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला लवकरच मिळतील. तोपर्यंत राजकारणातील या रहस्यमयी आणि उत्कंठावर्धक घडामोडींवर आमची नजर कायम राहील. सूत्रांच्या माहितीनुसार ही तर केवळ सुरुवात आहे. खरा क्लायमॅक्स तर अजून पडद्याआड आहे.
खरंच इथं एक गोष्ट स्पष्टपणे सांगणं खूप गरजेचं आहे. आपण आतापर्यंत जे काय ऐकलं, जे राजकीय डावपेच, गुप्त हालचाली, नावं आणि शक्यता सांगितल्या गेल्या, हे सगळं सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आणि सध्याच्या राजकीय घडामोडीवर आधारित शक्यता आहे. यामध्ये कुठलाही अंतिम निर्णय, अधिकृत घोषणा किंवा ठोस निकाल अजून समोर आलेला नाही. राजकारण हे शेवटच्या क्षणापर्यंत बदलत राहतं, त्यामुळे इथे प्रत्येक गोष्ट असं होऊ शकतं अशी चर्चा आहे, या चौकटीतून समजून घ्यावी. पण हो, एक गोष्ट नक्की आहे, मुंबईच्या राजकारणात सध्या काहीतरी मोठं शिस्त आहे आणि जे होईल ते महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवणारं असेल. आता मला तुम्हाला खूप महत्वाचं मत विचारायचं आहे. तुमच्या मते मुंबईचा महापौर कोणाचा होईल? भाजप खरोखर बॅकफुटर आहे का, की ही फक्त राजकीय दबावाची एक वेगळीच खेळी आहे? कोणाचं होणार महापौर? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा, कारण तुमच्या प्रतिक्रिया पाहून आम्ही पुढचा व्हिडिओ कोणत्या दिशेला न्यायचा आणि लोक देखील त्यांची मतं कशा पद्धतीने द्यायची हे ठरवत असतात. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. पुढच्या मोठ्या अपडेटपर्यंत जय महाराष्ट्र.